वृक्षवेलींचा अभ्यास हा बापट काकांचा छंद आहे. गेली किमान 50 वर्षे त्यांचा याबाबतचा अभ्यास चालू आहे. बापट काका सुमारे 500 वनस्पती ओळखू शकतात. विविध जातीच्या वृक्षांचे गुणावगुण समजून घेण्यासाठी त्यांनी अनेकांजवळ संवाद केला आहे. वृक्षवेली पाहण्यासाठी त्यांनी बराच प्रवासही केला आहे. त्यांच्या गच्चीत काहीशे झाडांची नर्सरी त्यांनी तयार केली होती. विशिष्ट दुखण्यासाठी कोणती वनस्पती कशी वापरता येईल याचीही त्यांना चांगली माहिती आहे. वनौषधी संदर्भात त्यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे बरीच माणसे येत असतात. गेली अनेक वर्षे नक्षत्र उद्यान या संकल्पनेचा अभ्यास ते करीत आले आहेत. गणपतीपुळ्यातील त्यांच्या जागेत त्यांनी नक्षत्र उद्यान उभे केले आहे. या साऱ्या वनस्पतींचे वेगळेपण, त्यापासून केल्या जाणाऱ्या औषधी त्यांना माहीत आहेत. कातळावर खड्डा न मारता 4 बाजूला दगड लावून आत फक्त माती भरून ही झाडे लावण्यात आली आहेत. एखाद्या व्यक्तीने लावलेले झाड निश्चित जगते, जोमाने वाढते. याला ग्रीन थंब असलेली व्यक्ती असे म्हणतात. फक्त कातळात लावण्यात आलेली ही झाडे जगली आहेत, वाढली आहेत. नक्षत्र उद्यान याबाबतची त्यांची मते समजून घेणे व त्यासाठीचा सल्ला घेण्यासाठी म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. नक्षत्र उद्यान कसे उभारावे लागेल याचे अवकहडा या संकल्पनेवर आधारित असणारे एक चित्र त्यांनी तयार केले आहे. या विषयात आम्हाला काम करायचे आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर आम्ही न मागताही ते चित्र त्यांनी आम्हाला देऊ केले. वनौषधी संदर्भातील त्यांचे अनेक अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले. दुर्मिळ असणाऱ्या वनस्पतींच्या बिया त्यांच्या संग्रही आहेत, त्या त्यांनी दाखविल्या. नक्षत्र उद्यान उभारताना कोणत्या अडचणी येतील, त्याचा विस्तार केवढा असायला हवा याविषयीच्या त्यांच्या कल्पना त्यांनी विस्ताराने आमच्यासमोर मांडल्या. साऱ्या जगात ज्याची दखल घेतली जाईल असे नक्षत्र उद्यान कसे निर्माण करता येईल याबाबतचे चिंतन त्यांनी आमच्यासमोर ठेवले. नक्षत्र वृक्षाचा आणि विशिष्ट रोगाचा संबंध नेमका कसा असू शकतो या संदर्भातील एक सत्यकथा त्यांनी आम्हाला सांगितली. ही घटना खूप जुनी, साधारणपणे 40 वर्षांपूर्वीची आहे. एका माणसाच्या हातावर बोटांच्या पेरामध्ये खरूज झाली होती. ती खरूज जावी यासाठी बऱ्याच डॉक्टरांचा सल्ला, औषधे घेतली गेली. कोणत्याही औषधाने ती बरी होईना. याला औषध नाही असे डॉक्टर्सने ठामपणे सांगितले. जंगलाच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसांना वनस्पतींच्या औषधी गुणांची माहिती असते. वरधारा नावाची एक वनस्पती आहे. याचे पान नुसते जळत नाही. या पानाच्या खाली व वर एक कागद ठेवावा लागतो. या वनसाची पाने जाळून त्याची राख कडू तेलामधून लावावी लागते. त्याप्रमाणे ती लावल्यावर काही दिवसांनी ती खरूज बरी झाली. वनस्पती ओळखणाऱ्या, त्यांच्या गुणावगुणांची माहिती असणारी माणसे आता शोधूनही मिळेनाशी झाली आहेत. वनस्पती वैशिष्ट्यांचा अभ्यास, संस्कार बालपणापासून व्हायला हवा. त्याची आवड मुलांना लागायला हवी. आता बापट काकांचे वय 73 एवढे आहे. वयासोबत येणारी दुखणी त्यांना त्रास देऊ लागली आहेत. त्यांच्याकडील माहितीचा, अनुभवाचा ठेवा शिल्लक राहायला हवा. पारंपरिक वनौषधींचे ज्ञान जपले गेले पाहिजे. आपल्यालाही हे पटत असेल. हे काम व्हावे यासाठीचा आपला वाटा उचलायला आपण तयार आहात का? अधिक माहितीसाठी संपर्क साधा. धन्यवाद.